नमस्कार. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण आणि मी वर्षा. मी तुमच्यासाठी एक मराठी कथा घेऊन आलेली आहेत. त्या कथेचे नाव आहे महात्म्याची ओळख. तर मग सुरू करूया. सुदर्शन नगरामध्ये एक धर्मात्मा राहत होता. अंध अपंगांची, दीनदुबळ्यांची सेवा करणे हाच धर्म असे तो समजत होता. देवाच्या कृपेने त्याच्याकडे संपत्तीची सुद्धा कमतरता नव्हती. गरीब लोकांना तो निस्वार्थपणे मदत करायचा. सगळीकडे त्याच्या दातृत्वाची चर्चा असे. त्याचे नाव होते शेठ रसिकलाल. रसिकलालला 3 मुले होती. रसिकलाल म्हातारा होऊ लागला होता. त्याची मुले आता तरुण होत चालली होती. रसिकलालला वाटायचे की आपण जो हा दानधर्म करतोय हा असाच पिढ्यानपिढ्या चालायला पाहिजे. पण तो हे ठरवू शकेना की त्याच्याकडे असलेली संपत्ती नेमकी कोणाला द्यावी. त्याला भीती वाटत होती की जर ही संपत्ती माझ्या मुलांना दिली आणि त्यांनी ती वाईट कामात उडवली तर त्याची धर्मसेवा अर्धीच राहील. अस्वस्थता आणि चिंतेमुळे रसिकलालची तब्येत बिघडू लागली. एक दिवस त्याने 3 मुलांना आपल्याजवळ बोलावून घेतले आणि म्हणाला, बेटा रामानुज, तू सगळ्यात मोठा आहेस. मी तर म्हातारा होत चाललोय. मला वाटते की सगळी संपत्ती तुमच्या तिघांमध्ये समान वाटून द्यावी. मी तुला दक्षिणापुरीचे घर आणि 3 कपड्यांची दुकाने देतो. तू ती व्यवस्थित सांभाळ. नंतर तो मधल्या मुलाला म्हणाला, मी तुला उत्तर दिशेतील कोठी आणि 3 दुकाने देतो. अपेक्षा आहे की तू तुझ्या परिवाराचे पालनपोषण व्यवस्थित करू शकशील. आता 3ऱ्या मुलाचा क्रमांक आला. रसिकलाल म्हणाला, मी तुला पूर्व दिशेतील कोठी देतो व 3 दुकाने देतो. तू पण आपल्या परिवारासोबत आनंदी राहा. आता जिच्यामध्ये मी राहतोय ती कोठी सोन्याचे मंदिर आणि दानधर्मातील वाटा मी तुमच्यापैकी कोणाला तरी एकालाच देणार आहे. त्या संपत्तीबद्दल 3 मुले सावध होती. त्यामुळे तिघांनाही वाटत होते की संपत्ती आपल्याला मिळावी. रसिकलाल म्हणाला, मला माहीत आहे की तुम्ही या पुण्याच्या कामासाठी तिघेही तयार असाल, पण मी हे धन कोणाला तरी एकालाच देणार आहे. यासाठी तुम्हाला एक परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. कोणती परीक्षा बाबा? त्यांच्या मुलांनी विचारले. कोणती परीक्षा बाबा? तिघांनी एकत्र विचारले एकाच आवाजामध्ये. तुम्ही तिघे जाऊन एका महात्म्या पुरुषाला शोधून आणा, जो देवाबद्दल खरी श्रद्धा बाळगतो. जो मुलगा अशा महात्म्य पुरुषाला 7 दिवसाच्या आतमध्ये शोधून घेऊन येईल त्याला मी सगळी संपत्ती देऊन निवृत्त होईल. वडिलांच्या आज्ञेनुसार 3 मुले महात्म्याला शोधायला निघून गेली. 7 दिवसानंतर तिघेही परत आले. सुरुवातीला मोठा मुलगा आला आणि म्हणाला, बाबा, मी जंगलामध्ये एकाला पाहिले की जो देवाला शोधत होता. ते महात्मा आहेत. दररोज नियमित देवाची उपासना करतात, गरिबांना अन्न देतात. त्यांनी त्याच्या नावाने धर्मशाळासुद्धा उघडली आहे. वर्ष समाप्तीला गरीब मुलीचे लग्न लावून देतात. त्याच्या धर्मकार्याची चर्चा सर्वदूर पसरली आहे. ठीक आहे. मधला मुलगा म्हणाला, बाबा, मी सुद्धा जंगलामध्ये एक महात्मा पाहिला. त्याचा स्वतःचा आश्रम आहे. त्यांनी कधीच धनाचा लोभ केला नाही. भक्त येतात, दर्शन घेतात आणि प्रसाद घेऊन निघून जातात. त्यांचे शिष्य म्हणाले की त्यांनी 3 तीर्थाची यात्रा केली आहे. ते फक्त एक वेळ फळे खातात, आशीर्वाद देऊन लोकांचे दुःख दूर करतात. माझ्या लक्षात आले की हेच सर्वात मोठे महात्म्य आहेत. तुझे म्हणणे बरोबर आहे, रसिकलाल म्हणाला. धाकटा मान खाली घालून उभा होता. रसिकलाल म्हणाला, सांग, तू कोणत्या महात्म्यांना शोधलंस? मुलगा म्हणाला, बाबा, मला कोणी खरा महात्मा मिळालाच नाही. कारण मी जंगलात गेलो आणि महात्म्याला शोधू लागलो. एका झोपडीत मी पाणी पिण्यासाठी थांबलो. तेथे एक गरीब मनुष्य आपल्या पत्नीसोबत राहत होता. तो जंगलातील जखमी पशुपक्ष्यांना घेऊन यायचा, त्यांची सेवा करायचा आणि कोणी उपाशी असेल त्याला जेवण द्यायचा, राहायला जागा द्यायचा. त्याला या जगाशी काही घेणे देणे नव्हते. मला वाटते हाच सर्वात मोठा महात्मा
आहे. रसिकलालच्या डोळ्यामध्ये पाणी आले. तो म्हणाला, तू खरं सांगितले. जो लोभ, नुकसान, यश, अपयश सोडून प्राणीमात्रांची सेवा करणे हा आपला धर्म समजतो, तोच खरा देवाचा सर्वात मोठा भक्त आहे. तोच खरा महात्मा आहे. खरंच तुला महात्म्याची ओळख झाली आहे, असे म्हणून रसिकलालने संपत्ती धाकट्या मुलाकडे सोपवली आणि स्वतः तीर्थयात्रेला निघून गेला. अशी ही आपली छोटीशी कथा.